पोलिसांची गुंडगिरी आज आपण पाहणार आहोत। ही बातमी खरं तर खूप धक्कादायक आहे। आजच घडलेला हा सगळा प्रकार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या कर्नाटक केमटा कोळसा खाणीमधल्या कामगारांचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली सुरू होतं। या आंदोलनामध्ये डीवायएसपीनं जोरदार मारहाण केली। या कामगार नेत्याला इतकी मारहाण केली की त्यांचा हात मोडलाय। या मारहाणीमुळे हे आंदोलन आणखी चिघळू शकतं। पोलिसांच्या मारहाणीत कामगार नेते प्रमोद मोहोड जखमी झालेले आहेत। आपल्याबरोबर आता फोन लाईन वरून आहेत डीवायएसपी गणेश गावडे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। गावडे साहेब, नेमकं काय झालं? या कामगार नेत्याला मारहाण झाली आहे असा आरोप कामगार नेता करतोय। नेमकं काय घडलं होतं घटनेवेळी? मला हे सांगायचंय, पोलीस स्टेशन भद्रावती या ठिकाणी अपराध क्रमांक 220/13 कलम 143, 341, 447 IPC 135 BP ऍक्ट नुसार दाखल झालेला होता। याच्यामध्ये सुमारे 200 आरोपी होते। हे 200 आरोपींनी कंपनीच्या गाड्या अडवून त्या खाणीच्या आतमध्ये जो प्रतिबंधित एरिया आहे त्या ठिकाणी काम बंद ठेवलेलं होतं। जे लोक कामावर जात होते त्यांना पळवून लावत होते, काही गाड्यांचं नुकसान केलं, अशा प्रकारची तक्रार आमच्याकडे आली होती। त्याच्यानुसार या लोकांना अरेस्ट करायचं होतं। हे अरेस्ट करत असताना आम्ही 3 दिवस त्यांना समजावून सांगितलं, आपण अरेस्ट व्हा, हे बेकायदेशीर काम आहे। आपलं जर म्हणणं असेल लेबर कोर्टमध्ये जाऊ शकता, त्या ठिकाणावर म्हणणं मागून घ्या, पोलिसांना का मध्ये आणता तुम्ही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका। पहिल्या दिवशी सांगितलं ऐकलं नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं ऐकलं नाही, तिसऱ्या दिवशी आमचा बंदोबस्त होताच, पहिल्यापासून बंदोबस्त होता। तिसऱ्या दिवशी 11 वाजता मी स्वतः, आमचे 2 PI त्या ठिकाणी, बाकी अधिकारी, बंदोबस्त सगळ्यांनी विनंती केली, 4 वाजेपर्यंत विनंती केली आणि विनंती करूनच शेवटी त्यांना लोकांना सगळ्यांना आवाहन केलं की आम्हाला पूर्ण शांततेत घ्यायचं होतं, कारण तो त्यांचा वाद कंपनीचा आणि त्या कामगारांचा होता। पोलिसांचा तसा काहीही संबंध नाही त्याच्यात, फक्त कायदा सुव्यवस्था हा माझा विषय आहे। त्या आरोपींना अटक करून आणलं। त्या नाही गावडे साहेब, एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे की या कामगारांच्याकडे कुठली शस्त्र होती का किंवा हिंसक हे आंदोलन होतं का, हे जाणून घ्यायची इच्छा आहे सगळ्यांनाच। काही हिंसक आंदोलन या ठिकाणी घडलं होतं का? हिंसक आंदोलन या ठिकाणी झालं नव्हतं, परंतु त्यांच्या हातामध्ये काही झेंडे होते एका पक्ष चिन्हाचे, पण त्या झेंड्यांसोबत सगळ्यांकडे जवळपास 6 फूट लांबीच्या काठ्या होत्या, 5.5 ते 6 फूट लांबीच्या। कदाचित जर भडकलं असतं तर तो प्रॉब्लेम पण होऊ शकत होता। त्याच्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगून अरेस्ट करण्याची प्रक्रिया चालू होती। पोलीस स्टेशनला आल्यावर जवळपास 18 आरोपी अरेस्ट झाले होते। त्यावेळेस अरेस्ट सगळे होते, रेकॉर्ड होते। यावेळेस मोहोडजी त्या ठिकाणी आल्यानंतर शांततेत चालू असताना त्यांनी अचानक लोकांना भडकवलं की ज्याची आम्हाला अजिबातही कल्पना नव्हती, की सगळे अचानक बोलले आम्ही अटक होणार नाही, बाहेर जाणार, तुम्हाला काय करायचं ते करा। जनरली कामगार नेता त्यांच्या सरकारी कामामध्ये हस्तक्षेप झाला, त्यांना समजावून सांगितलं, परत त्या ठिकाणी समजावून सांगितलं, आमचे अधिकारी होते माझ्यासोबत, त्यांनी समजावून सांगितलं, मी समजावून सांगितलं आणि मग ते तेवढं समजावून सांगत असतानाही त्यांनी ऐकलं नाही। मग आता याच्यामध्ये परत जर आंदोलन भडकलं, एवढ्या प्रयत्नानं त्या लोकांना इथं आणलं, त्या बेलेबल गुन्हा होता। गावडे साहेब, आपलं स्पष्टीकरण, खरं तर माध्यम म्हणून ही बातमी आमच्याकडे आली, त्यानंतर खरोखर खूप धक्का बसला। आपली बाजू आम्ही पूर्णपणे ऐकून घेतली आहे। सगळा महाराष्ट्र, तमाम महाराष्ट्र आपली बाजू ऐकतोय। पण गावडे साहेब, एक गोष्ट आहे, एका मध्यमवयीन गृहस्थाला सबंध पोलिसांच्या गराड्यामध्ये आपण मजबूत मारहाण केलेली आहे, हे समर्थनीय आहे का? पोलिसिंग हेच असतं का? पोलिसांच्याकडून अशी अपेक्षा नाहीये महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला। आपल्यासारखं उच्चपदस्थ अधिकारी एका मध्यमवयीन कामगार नेत्याला, आणि ते कामगार आम्ही बघितले, सगळे व्हिज्युअल्स आमच्याकडे आहे, हे कुठेतरी अयोग्य वाटतंय। काय आपण म्हणाल, ही मारहाण योग्य आहे? आपल्याकडे कोणत्या स्वरूपाचे व्हिज्युअल्स आहेत मला माहिती नाही, आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली तर आपल्या लक्षात येईल। 3 दिवसांपासून आम्ही संयम पाळलेला होता आणि त्यावेळेस पण अर्धा तास अगोदर पण जे चालू प्रक्रिया होती त्याच्यातून खूप घोषणाबाजी, नाराबाजी, लोक पळून जातील, जे दखलपात्र गुन्ह्यातले आरोपी आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली होती। त्यांना समजावून सांगत होते, इव्हन लोक शांत होत होते, पण हे मोहोडजी त्यांना भडकावत होते। त्यांना समजावून सांगितलं, खूप समजावून सांगितलं, परंतु ते प्रत्येक प्रश्नाला प्रतिप्रश्न विचारलं तर ते ऐकणार नाहीत आणि त्या गोष्टी आमच्याशी संबंधित नाहीत, जे मला अधिकार नाहीत पोलीस विभागाला, त्याची अपेक्षा आमच्याकडून करत होते। नाही, नक्की अधिकार गावडे साहेब पोलिसांना मारहाणीचे नाहीत, हे मी आपल्याला सांगू इच्छितो अत्यंत नम्रपणे। पण थोडंसं सांगायचंय, मारहाणीच्या अधिकारचं नाही, पण बलप्रयोग करू शकतो। कोणी जर दखलपात्र अपराध करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी बलप्रयोग निश्चितपणाने करू शकतो, ते कायद्यामध्ये बसणारच आहे। अगदी हरकत नाही। पोलिसांनी गावडे साहेब, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी बळाचा वापर करायला हवा।
असावा याबद्दल कुठलंही दुमत नाही, मात्र एका मध्यमवयीन गृहस्थाला पोलिसांच्या गराड्यामध्ये अशा पद्धतीनं मारणं हे योग्य आहे का, हा प्रश्न या ठिकाणी आहे. आपल्याबरोबर प्रमोद मोहोळ देखील आहेत, कामगार नेते. मोहोळ साहेब, नेमकं काय घडलं, काय सांगाल? तुमचा हात मोडला, हात फ्रॅक्चर झालाय आणि सगळ्या कामगारांच्या समोर डीवायएसपी साहेबांनी तुम्हाला बेदम मारहाण केली आहे, काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची? सर, या कर्नाटक इम्टा कोल माइन्स मध्ये दिनांक 17/12/2013 पासून आमच्यावर जो मॅनेजमेंटनी जो अगदी अन्याय चालवला, कारण त्यांनी काय केलं या ठिकाणी की 55% परप्रांतीय लोक या ठिकाणी काम करतात आणि 45% केवळ आमच्या स्थानिक लोकांना आणि तेही प्रकल्पग्रस्तांना या ठिकाणी नोकरी सामावून घेतलं. त्यानंतर सर त्याच्यातल्या 84 कामगारांना 23 तारखेपासून त्यांना एक लाईनची नोटीस न देता त्यांना बडतर्फ केलं आणि 47 कामगारांना सर त्यांनी त्या ठिकाणी निलंबित केलं त्याच तारखेपासून. आणि माझे सर तिथले जे शाखा अध्यक्ष दिनेश वानखेडे आणि त्यांच्यासोबत माझे 2 पदाधिकारी तिथे सर सांगायचं खरं म्हणजे की माझी ट्रेड युनियन सन 2009 पासून सर त्या ठिकाणी रिकॉग्नाइज आहे आणि रिकॉग्नाइज ट्रेड युनियन असताना आणि माझे हे प्रोटेक्टेड वर्कमॅन असताना यांना सर आक्षापोटी मॅनेजमेंटने काल संपाचा नोटीस दिला होता 20 तारखेला, त्याच्या पूर्वी म्हणजे संपाचा नोटीस दिल्यानंतर तो संप या ठिकाणी होऊ नये आणि कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरावं म्हणून आमच्या 3 कामगारांची सर यांनी ट्रान्सफर आसनसोल पश्चिम बंगालमध्ये केली. या सगळं आणि त्यानंतर सर यांनी कामगारांना निलंबित केलं, 84 कामगारांना बडतर्फ केलं कसल्याही प्रकारची नोटीस न देता. म्हणून सर आम्ही या माध्यमातून सगळ्यात पहिले असिस्टंट लेबर कमिशनर कडेही गेलो आणि असिस्टंट कमिशनरने मोर्जी नेमका आज काय घडलं ते आपण जाणून घेणार आहोत. पण स्वतः या ठिकाणी डीवायएसपी जे आहेत गणेश गावडे ते आपल्यावर फोन लाईनवर आहेत. गावडे साहेब, या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट आपल्याला विचारावीशी वाटते, ती म्हणजे ही मारहाण करण्याशिवाय इतर दुसरा कुठला कायदेशीर इलाज आपल्या पुढे नव्हता का? त्यावेळेस परिस्थिती अशी झालेली होती, 3 दिवस बंदोबस्त करून सगळ्यांचे चेहरे हतबल झाल्यासारखे होते. आम्ही एवढी विनंती करून ऐकत नव्हते. कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं मोरल डाऊन झालेलं होतं पूर्णपणे. त्यांना एवढ्या वेळेस रिक्वेस्ट केली. अगोदरचे 4-5 दिवस आमचे भरपूर तणावाखाली गेलेले, इथे आमच्याकडे काम चालू होतं. तर त्यावेळेस ती परिस्थिती मी हाताळली, ते योग्यच होतं. कारण ते केल्यानंतर लोक शांत झाले. कारण तोपर्यंत शांत होत नव्हते. आम्ही विनंती करून शांत झाले नाही, आवाहन करून शांत झाले नाही. फक्त आम्ही एकदा त्या मोहजींवर थोडा बलप्रयोग केला, आतमध्ये नेलं, लोक शांत झाले. मग कायदा सुव्यवस्था बलप्रयोग का असतो? शांतता राखण्यासाठी. तर तिथं या प्रकारामुळे शांतता झाली. तर मला वाटतं मी केलं ते योग्यच केलं. नाही गावडे साहेब, आपण म्हणताय केलं ते योग्य केलं, हरकत नाही. पण अटक आपण पोलीस ज्या प्रत्येक आंदोलनामध्ये पोलीस कशा पद्धतीने बळाचा वापर करतात आम्हाला माहिती आहे. आपण तशा बळाचा वापर करून यांना अटक करू शकत नव्हता का? मारहाणीची गरज होती? त्या प्रकारे पण अटक करता येऊ शकत होतं. परंतु परिस्थिती तुम्ही आमची पण बाजू थोडी समजून घेतली पाहिजे. 11 वाजल्यापासून त्या दिवशी पण अगोदर 3-4 दिवस एवढं सांगून आम्ही, आणि आमच्या कामात हस्तक्षेप होता ना हो, पूर्णपणे आमच्या कामामध्ये हस्तक्षेप होतो. जर हस्तक्षेप आहे तर काय कारण नाही. समजा ते आरोपी असते आम्ही समजू शकत होतो, ते आरोपीही नाही. पोलीस स्टेशन मध्ये विनाकारण आले, वेगळेच आरोपी आहेत, त्यांना अटकेचं काम चाललंय, आमच्याशी असं बोलतायत उद्धटपणे. गावडे साहेब, आपला संयम सुटला आणि तुम्ही मारहाण केली हे अगदी स्पष्ट दिसतंय, मान्य कराल का आपण? नाही तर मी अगोदरच ठरवलेलं होतं की समजा जर वेळ आली तर बलप्रयोग करायचा. संयम सुटला असं नाही. कारण संयम इतका पाळलेला आहे. आपल्याकडे काय क्लिपिंग दाखवतायत एक्झॅक्ट, आता मी पण टीव्ही समोर नाही, पण जर अगोदरच्या क्लिपिंग पाहिल्या तर माझ्याकडे पण आहेत त्या, तर तुमच्या लक्षात येईल किती संयम पाळलेला आहे. संयम सुटला म्हणून नाही, तर ते विचार करून परिस्थिती मला हँडल करायची होती. माझ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य ते पण टिकवणं गरजेचं होतं. त्यासाठी जर हा बलप्रयोग केला नसता तर कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य डाऊन झालं. गावडे साहेब, आपण टीव्ही समोर नाही आहात, पण आमच्याकडे आलेली दृश्य आम्ही दाखवतो. कामगारांचं आंदोलन त्या ठिकाणी जे सुरू होतं त्याची ध्वनिचित्रफीत आमच्याकडे आहे. कामगार नेते काय भाषण करत होते ते देखील आमच्याकडे आहे. आणि इथे ज्या पद्धतीनं तुम्ही या मध्यमवयीन माणसाच्या 2 कानफटात मारल्या, त्याला फरफटात आत नेलं आणि ते अशी प्रतिक्रिया देतात, असं सांगतायत की आतमध्ये दरवाजे बंद करून तुम्ही पोलिसांच्या दांडक्यानं बेदम त्यांना मारहाण केली, चपला बुटानं त्यांना मारहाण केली आणि त्यांचा हात याच्यामध्ये फ्रॅक्चर झालेला आहे. गावडे साहेब, त्या नेत्याला अटक करून आत नेणं किंवा त्यांना बळाचा वापर करून अटक करणं हे समजू शकतो, पण इतकी अमानुष मारहाण, असं आपण जर कॅमेऱ्याच्या समोर असं करत असाल तर एखाद्या सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्र पोलीस कॅमेरा नसताना, पत्रकार नसताना किंवा लोकांच्या समोर नसताना काय वागणूक देत असतील? आम्ही काय यातून काय नेमकं आम्ही समजावं? ऍक्च्युली असंही नाही, आतमध्ये त्यांना आम्ही शांत बसण्यासाठी सांगत होतो. आमचे कर्मचारी माझ्यासोबत होते, ते ऐकायला त्यांनी बाहेरच जाणार, ऐकणार नाही. त्याच्यानंतर लोकांना ते भडकावत होते, ते बाहेर जाण्यापासून थांबतच नव्हते. त्यांनी आमच्यासाठी पर्याय ठेवलाच नाही कुठला.
आणि मला बोलू द्यावं. नक्की नक्की. आपल्याबरोबर प्रमोद मोड आहेत. प्रमोद मोड, डीवायएसपी साहेब काय म्हणतायत, हे योग्य काय घडलं नेमकं आतमध्ये? सांगतो सर मी तुम्हाला. जी बोला सर. अगदी शांततेत आम्ही सगळ्यांनी अटक करून घेतली. त्यावेळेची सर तुम्ही आमची क्लिपिंग बघावं. सगळे पुरुष सगळ्या महिला पद्धतशीर आपल्या गाडीत बसल्या आणि सर पोलीस स्टेशनला आल्या. पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर सुद्धा मी भाषण दिलं की आपण कायद्याप्रमाणे या ठिकाणी आलेलो आहेत आणि पोलिसाला प्रशासनिक आपल्या पद्धतीने कार्यवाही करू देण्यात यावी. एकीकडे महिलांचा टेबल लावला, एकीकडे पुरुषांचा टेबल लावला. आम्ही सर इकडे आल्याच्या नंतर काय झालं का त्या ठिकाणी आमचं मंडप होता. त्या मंडपाच्या स्थळी आमच्या कामगारांच्या 60-70 मोटरसायकल होत्या. एक अँब्युलन्स होती सर आमची राष्ट्रवादीची. त्यानंतर सर स्कॉर्पिओ, माझी स्कॉर्पिओ वाहन त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी सर पूर्ण बिछात होतं, स्वयंपाकाचं सामान होतं. आणि सर ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार CR टेंबरे माझे मित्र आणि माझ्या संघटनेमध्ये एक प्रमुख पदाधिकारी आहेत ते आणि त्यांच्यासोबत KB चौधरी आणि 2 ठेकेदारीचे कामगार त्या ठिकाणी तिथे सर बाकीचं सामान राखण्यासाठी त्या ठिकाणी ते तिथे होते. तेवढ्याच सर त्या ठिकाणी हा जो वीरू सिंग आहे, हा वीरू सिंग याच्या अंडरमध्ये काम करणार आहे गौतम सरकार आणि 7-8 सर बाहेरील गुंडांना 4-5 चारचाकी वाहनासोबत मंडपाजवळ आले. मंडपाजवळ खाली उतरून सर त्यांनी त्या ठिकाणी वाहन तोडण्याची भाषा वापरू लागले. तसेच उपस्थितींना त्या ठिकाणी सर टेंबरेंना नाही. मोड साहेब कसे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तुम्ही थेट स्पष्ट सांगा नेमकं आतमध्ये घडलं काय? तुम्हाला डीवायएसपी साहेबांनी आत नेल्यानंतर काय झालं? कारणावरून सर त्या ठिकाणी वीरू सिंगला अटक करावी म्हणून घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजी सुरू असताना सर गावडे साहेबांनी सर माझी सरळ पहिले माझ्या 2 कानशिलात हाणल्या आणि माझी शर्ट कॉलर पकडून मला आतमध्ये नेलं आणि आतमध्ये नेऊन दरवाजा बंद करून हे आणि यांच्यासोबत पोलिसांनी सर मला बेदम मारहाण केली. आणि याच्यानंतर सर बाहेर जो आक्रोश निर्माण झाला तो आक्रोश परत शांत करण्यासाठी एवढ्या लाचाबुक्क्या मार खाऊन देखील मी स्वतः बाहेर आलो आणि कामगारांना मी स्वतः सर शांत केलं सर. आणि त्याच्यानंतर मी परत आतमध्ये जाऊन सर मग मी गावडे साहेबांच्या समोर बसलो. मोहडजी मी बोलू का आता? बोला गावडे साहेब बोला. तर त्यावेळेस मोहडजींनी पण नंतर चूक कबूल केली. म्हटले चूक झाली, आम्ही कायदा हातात घ्यायला नको होता. आणि आता ते सांगतायत हे ठीक आहे, ते त्यांची बाजू सांगणार, आम्ही आमची. पण गावडे साहेब त्या ठिकाणी मी असतो तरी मी माझी चूक मान्य केली असती तुमचा एवढा मार खाल्ल्यानंतर. अरे बापरे, तसं नाही. परिस्थिती शांत झाल्यानंतर आमचं हे जे बोलणं झालं, नंतर ते म्हणले आपण लाईफ टाईम चांगले मित्र राहूयात. जे झालं तो प्रसंग त्या प्रसंगापुरता आपलं वय मनुष्य होतं. इथून पुढे लाईफ टाईम आपण चांगले मित्र राहणार असं त्यांनी सांगितलं. आम्ही कमिटमेंट केली त्या ह्याच्यात की आमचा व्यक्तीचा विरोध नाही, ती जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा विरोध होता. नाही गावडे साहेब, असे संपूर्ण दृश्यांमध्ये माफ करा पण पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा आमचा अजिबात हेतू नाहीये. इथं मीडिया न्यायाधीशाची भूमिकाही बजावत नाहीये, पण मानवाधिकार हक्कांच्यासाठी भांडणं चौथा स्तंभ म्हणून आमचं काम आहे आणि ते आम्ही भांडणार. गावडे साहेब, या संपूर्ण आंदोलनाला चिरडलं पोलिसांनी असं आम्हाला या ठिकाणी दिसतंय. खूप खेदानं आणि दुःखानं असं म्हणावंसं वाटतं. तुमच्याकडे आम्ही संरक्षणाच्यासाठी पाहतो, आधार म्हणून पोलिसांकडे पाहतो. साहेब, सर्वसामान्य कष्टकऱ्यांबरोबर असा न्याय का? नाही, असं नाही ना. हे पहा, व्यक्ती कायद्यामध्ये प्रत्येक व्यक्ती समान असतो. तो कामगार असो, नेता असो, पुढारी असो, कुणी बिझनेसमन असो, लहान मूल असो, प्रत्येक जण कायद्यासमोर सारखा आहे असं नाही ना. आणि जे विषय कंपनीच्या संबंधाने ते आमचे संबंधित नाही. आणि कुठल्या कामगाराला उलट ह्या माझ्या निर्णयामुळे एका कामगाराला हात सुद्धा लावायची गरज भासली नाही. फक्त त्यांचे जे हे करत होते, गोंधळ त्यावेळेस मोहडजी करत होते, त्यावेळेस त्यांच्यावरती बलप्रयोग केला आणि परिस्थिती शांत झाली ना. सर मला परत महत्वाची एक गोष्ट सांगायची आहे. बोला मोड बोला. सर या संदर्भात तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी सर महिला आणि पुरुष मिळून जवळजवळ 190-192 लोकांना सर अटक केली. अटक झाल्याच्या नंतर सर त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती. स्त्रियांना सर त्या ठिकाणी रात्रभर त्यांनी एका खोलीमध्ये नुसतं बसून डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी सर त्यांची सकाळी शौचालय जाण्याची आणि पिण्याच्या पाण्याची आणि लघवीला जाण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केली नाही. एवढंच नव्हे तर कोर्टात नेल्याच्या नंतर सर त्यांना दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4:30 वाजून गेले तरी देखील सर कोणत्याही कामगारांना सर यांनी जेवणाची व्यवस्था नाही केली. मला मारहाण केल्यानंतर सर मला भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री 8:15 वाजता 19 तारखेला नेण्यात आलं आणि तिथून जेव्हा मला चंद्रपूरला रेफर करण्यात आलं सरकारी दवाखान्यात, दुसऱ्या दिवशी 20 मोडजी, ही संपूर्ण बातमी दाखवण्याचा उद्देश हा होता की ग्रामीण भागात सर्वसामान्य कामगार किंवा कष्टकरी यांच्यासोबत पोलिसांनी निदान सौजन्याने वागावं.
पोलिसांना देखील आम्ही समजू शकतो, पोलीस अत्यंत अवघड परिस्थितीत काम करतात, मात्र अशी परिस्थिती आल्यानंतर संयम सुटून अशा पद्धतीनं मारहाण ही योग्य नाही। चंद्रपूर जिल्ह्यामधली पोलिसांची ही गुंडगिरी आपण बघतोय। कर्नाटक एमटा कोळसा खाणीमधल्या कामगारांचं आंदोलन पोलिसांनी अक्षरशः चिरडलं। या ठिकाणी 2-3 दिवस आंदोलन सुरू होतं, कामगार ऐकत नव्हते, अखेर पोलिसांचं मनोधैर्य खचायला लागलं आणि पोलिसांचं मनोधैर्य खचू नये म्हणून आपण या कामगार नेत्याला मारहाण केल्याची प्रतिक्रिया झी24 तासशी बोलताना डीवायएसपी गणेश गावडे यांनी दिलेली आहे। आपण केलेली मारहाण योग्य आहे असं समर्थन त्यांनी केलेलं आहे, पण कायद्यामध्ये अशा पद्धतीची मारहाण बसते का याचा विचार करायला हवा। आता राष्ट्रवादीची जी कामगार संघटना आहे, राष्ट्रवादीच्या या स्थानिक नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे या सगळ्याची तक्रार केली आहे। आप दोघंही फोन लाईनवरून आपल्यासोबत होते, तुम्ही दोघांनी प्रतिक्रिया दिल्यात झी24 तासकडे, आपल्या दोघांचे धन्यवाद। एका ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर आपण पुन्हा लगेचच परतूयात। झी24 तास, एक पाऊल पुढे।